नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 मे 2026. मी आहे नेपाळमध्ये पोखऱ्याहून. आम्ही काय करायलो, मुक्तीनाथ या ठिकाणी जात आहे. तर मुक्तीनाथ या ठिकाणी जात असताना या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे आमची यात्रा इथं थांबलेली आहे. कारण की या ठिकाणी दरड कोसळलेली आहे. तर हे मुक्तीनाथ असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते तिथं तपश्चर्येसाठी गेले होते. तर त्या ठिकाणी आम्ही मुक्तीनाथ या ठिकाणी जातोय. पण जात असताना काय झालं, वाटामध्ये दरड कोसळल्यामुळं आम्ही जवळपास 2 तास झालं इथं थांबलेलो आहे. जोपर्यंत इथं ते जेसीपी पॉक्युलर येत नाही तोपर्यंत हे आमचा तिथला जाण्याचा रस्ता सुरळीत होणार नाही, म्हणून हे लक्षात यायचं. पण या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आणखी पाऊस येण्यासाठी कंप्लीट 12 दिवस पूर्ण राहिलेले आहेत. तर 12 दिवस पूर्ण असताना म्हणजे 7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सून. नमस्कार, मी पंजाब डक. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या. आजच्यानं कंप्लीट 12 दिवस पाऊस यायचा राहिलेला आहे. म्हणजे 12 दिवसा पाऊस राहिला आहे, म्हणजे 12 दिवसानं मान्सूनचा पाऊस येणार आहे. म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि शेतीचे कामे करून घ्यायचे. आणि राज्यात सध्यामध्ये आज 25च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी घाटमाटा परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा आज देखील बऱ्याच ठिकाणी पूर्व मोसमी जोरदार पाऊस पडणार आहे. याच्यात मध्ये काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भातल्या शेतकऱ्याचे फोन आले, पूर्व मोसमी पाऊस कधी येणार आहे. तर विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व मोसमी पाऊस तुमच्याकडं 26 मे पासून ते 5 जूनच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा खूप काही काही ठिकाणी ओढे नाले वाहतील असा विदर्भात देखील 26 मे ते 5 जूनच्या दरम्यान त्या 10 दिवसामध्ये पडणार आहे. सगळीकडेच एकदा येणार नाही, म्हणून हे देखील विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. पण विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या, शेत तयार करून घ्या. कारण की तुमची पेरणी जरा यावर्षी लवकर होण्याची चान्स आहे. कारण की यावर्षी पाऊस शॉर्टकट मार्गाने येत असल्यामुळं